नमस्कार, मी अश्विनी. आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते. बघता बघता श्रावण महिन्यातले 3 श्रावण सोमवार झाले आणि आता 4था श्रावण सोमवार आला आहे. 26 ऑगस्ट रोजी 4था श्रावण सोमवार पडत आहे. यावर्षी असा शुभ योग आला आहे की 4था श्रावण सोमवार आणि श्रीकृष्ण जयंती म्हणजेच कृष्ण जन्माष्टमीचा उपवास हा एकाच दिवशी आलेला आहे. परंतु त्यात सोमवारचा उपवास हा एक वेळ जेवण करून सोडला जातो, म्हणजेच त्याच दिवशी सोमवारचा उपवास सोडला जातो. तर जन्माष्टमीचा उपवास हा सोडला जात नाही. तर सोमवारचा उपवास कधी सोडावा, कशा पद्धतीने सोडावा जेणेकरून दोन्ही उपवास सफल होतील, दोन्ही उपवास पूर्ण होतील, दोन्ही उपवासाचं दोन्ही व्रताचं फळ आपल्याला मिळेल, तर त्याबद्दल माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवटीपर्यंत नक्की बघा. आवडला तर एक लाईक करा, शेअर करा आणि जर व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर यावर्षी जन्माष्टमी आणि श्रावणी सोमवार दोन्ही एकाच दिवशी आल्यामुळं या दिवसाचं महत्त्व खूप वाढलं आहे. श्रावणी सोमवारी शिवपूजन केले जाणार आहे आणि सोबतच जन्माष्टमी आणि श्रावणी सोमवार अशा दोन्ही व्रतांचा उपवास केला जाणार आहे. या दिवशी केल्या जाणाऱ्या उपवासाबाबत आणि तो सोडण्याबाबत अनेकांच्या म्हणजे बऱ्याच जणांच्या मनात प्रश्न निर्माण झालेच असतील की उपवास कधी सोडावा. तर श्रीकृष्ण जयंतीच्या दिवशी म्हणजेच जन्माष्टमीच्या दिवशी हा जन्माष्टमीचा उपवास केला जातो. हा उपवास बऱ्याच ठिकाणी दुसऱ्या दिवशी सोडण्याची परंपरा आहे. तर बऱ्याच ठिकाणी हा उपवास श्रीकृष्ण जयंतीच्या दिवशी रात्री ज्या वेळेला श्रीकृष्णांचा जन्म झाला त्यावेळेला म्हणजे रात्री 12 वाजल्यानंतर जेव्हा आपण पूजा करतो त्यावेळेला हा उपवास सोडला जातो. परंतु श्रावणी सोमवारचा उपवास हा याच दिवशी सोडला जातो. परंतु श्रावणी सोमवारचा उपवास सोडला तर जन्माष्टमीचा उपवास घडत नाही, म्हणजे जन्माष्टमीचा उपवास हा पूर्ण होत नाही. त्यामुळे जर जन्माष्टमीचा अहोरात्र केला जाणारा उपवास जर कायम ठेवायचा असेल, पूर्ण करायचा असेल, तर मग श्रावणी सोमवारचा उपवास तुम्ही या पद्धतीनं सोडू शकता. तर काही शास्त्रानुसार श्रावणी सोमवार आणि जन्माष्टमी एकाच दिवशी आले असतील आणि दोन्हीचे उपवास जर धरले असतील तर श्रावणी सोमवारी सूर्यास्तानंतर हाताचा वास घेऊन, ज्याला अवघ्राण असं म्हणतात, तर अवघ्राण केल्यामुळे सोमवारचा उपवास सुटू शकतो. परंतु या पद्धतीनं उपवास सोडणं योग्य नाही, कारण जर या पद्धतीनं उपवास सोडला तर जन्माष्टमीचा उपवास सुद्धा सुटतो, जन्माष्टमीचा उपवास सुद्धा यानं पूर्ण होत नाही. त्यामुळे या पद्धतीनं श्रावणी सोमवारचा उपवास सोडू शकत नाही. तर श्रावणी सोमवारचा उपवास सोडण्यासाठी जर एका उपवासात दुसरे पारणे करायचे असेल, म्हणजे एका उपवासात जर दुसरा उपवास सोडायचा असेल तर पाण्याने पारणे करावे असं सांगितलं जातं. कारण एका वेदमंत्रात याबाबतचा संदर्भ येतो. वेदमंत्र असा आहे की आपोवा अशीतम अनशीतमच्या. गरम पाणी जे असते ते उपवासालाही चालते आणि पारण्यालाही चालते. पारणं म्हणजे उपवास सोडणं. असा वेदमंत्र असल्यामुळे ज्यांचा श्रावणी सोमवारचा उपवास आहे आणि जन्माष्टमीचा सुद्धा उपवास आहे तर त्यांनी सायंकाळी सूर्यास्तानंतर पाणी घेऊन म्हणजे पाणी पिऊन उपवास सोडावा. म्हणजे पाणी पिताना तशी आपल्या मनात भावना निर्माण करावी की आपण उपवास सोडत आहोत. पाणी पिताना आपल्या मनामध्ये भावना अशी तयार करायची, मी सोमवारचा उपवास सोडत आहे, म्हणजे सोमवारचा उपवास सुद्धा सुटेल आणि जन्माष्टमीचा उपवास हा अहोरात्र कायम सुरू राहील. अशा पद्धतीनं सोमवारचा उपवास सुद्धा घडेल आणि जन्माष्टमीचा उपवास सुद्धा घडेल. तुम्हीही जर श्रावणी सोमवारचा उपवास आणि जर गोकुळाष्टमीचा उपवास म्हणजे जन्माष्टमीचा उपवास दोन्ही व्रत जर तुम्ही करत असाल तर तुम्ही या पद्धतीनं श्रावणी सोमवारचा उपवास सोडू शकता. कसा वाटला व्हिडिओ हे कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल तर एक लाईक करा, शेअर करा, सोबतच चॅनलला सबस्क्राईब करा.